पोळा करत फिरायचे कस काय श्रीमंत स्टार चालले का चोऱ्या मारायचे धंदे चालू केले आपल्याला काय करायचं आहे पण जाऊ द्या मला सांगा पहिले तुम्ही आले महाराष्ट्रामधून ही आहे गुजरात तुम्हाला काही इकडली भाषा कळते का नाही हो इकडली भाषेला वगैरे आहे कशी आहे इकडली भाषा तुला सांग का कशी सूच आहे आलो खरं सू करून मी इकडली भाषा आहे कशी सूच आहे सूच आहे केम छे पट्टा काढण्याचे ए असं काय पट्टा काय दूर आलं मला का रे हो तुला कळलं का मी काय बोलत नाही अरे सूच आहे म्हणजे कसं काय पट्टा काढण्याचे म्हणजे तू खेड्यातला येलाच खेड्यातला पण हुशार आहे मी याला मी वाचता येते का लिहता वाचता नाही येत मला शाळानी शिकलो मी कारण कसं आहे तुमच्या मामाच्या तर बोर्ड लावलेला आहे अरे भाऊ मला लिहता वाचता येत नाही यो भाऊ एका ह्या भाऊ मध्ये गेला यो भाऊ मी एका वर्गात होतो यो मला मधल्या सुट्टीचा पळवून घेऊन यायचा घरी तू लहान तू चांगला डंगरा होत चालला मग मी डंगरी शाळेत होतो असं आहे का एक काम करा आपण बोर्ड वाचत चालायचं नाही तर कोणत्या बी घरामध्ये घुसले की लोक मारतील आपल्याला चला चला मग बोर्ड वाचत मामाचा आपल्या मामा एक नंबर तो मामा कुठं पळून गेला अजून चला लवकर आला बोलला आला बोर्ड काय बाई बोलला काय भारी रामाच्या दू बोर्ड आहे बोर्ड आहे असा रामाच्या दू कानात देऊ कानात देऊ अरे बोर्ड शाटकड आहे तो असा रामाच्या दू कानात दमाची वडा चिवडा मला काय करायचा अरे खबातोनाच्या मशहूर चिवडा आहे गुजराती खाऊन घे नको भाऊ मी वरण भात खाल्लं गुलाब बांबू खाल्ले गुलाबजामुन खाल्ले आंब्याचा रस बी पिऊन गेलो एक काम कर चाल बा लवकर मला पोरगी करायची आहे तू मामाच्या घरी लवकर आला दुसरा बोल्ड बोल्ड काय भारी लहानचा 2 वर्षाचा बाळ राजा लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी आहे लहानचा 2 वर्षाचा बाळ राजा लहानचा 2 वर्षाचा बाळ राजा लहानचा 2 वर्षाचा बाळ राजा त्याला देशीची काटर बाजा तुला बापाने तुला पाहिजे होती का रे देशीची काटर अरे दवाखाना आहे तो किराय कोटर बाजा पुढे चाल पोरी वाय बरं दिसू ना मग बोललं काय भारी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आहे सर्वांसाठी उपयोगी आहे शेतकऱ्यांनी शेती नांगरण्यासाठी मारुती कार वापरा ट्रॅक्टर आता रे ते मारुती कारच्या तोंडचे हे जाऊ दे तिकडे सोड मला मामाचं घर जाऊ एक काम कर या जंगलला सोड आले उतर समोर मोठी बिल्डिंग आहे या बिल्डिंगला बोर्ड लावलेला आहे ते तुमच्या मामाचं घर आहे मामा तिकडे गेला मामाकडे जातो मामा मला जवळ येतोय मला तुमचा काय वाटतं मामाची माडी लावा तिला काडी काय बाची मामा नमस्कार मामी राम राम मामीला नमस्कार घालायचा असतो मामाला राम राम घालायचा असतो बाबा असं राहतं का ते मला माहितीच नाही कसं काय केलं काय बोलले मी असं ऐकलं तुमच्याकडे 3 मुली इकरी म्हणे मग अरे बाबा त्या मागच्या टायमाला 3 बकरे विक्री होते ते विकले पेपरला ऐकल्यास होतो 3 मुली लग्नाचे आता 3 मुली लग्नाचे मग तू मशिवानी झाला म्हणून 3 मुली लग्नाचे 3 मुली लग्नाचे 3 मुली लग्नाचे आहे मग काढा त्यांना बाहेर कोंबडे काढा ना बाहेर अरे बाबा तू आला थकून मागून इथं बस बस इथं पोरगं मुतेल बस अरे कचरा सत्य का तुला आता बोलवतो पोरीला अगं बेटा हेमा क्या हुआ पप्पा हेमा अगं बेटा तुला पाहायला पाहुणे आले मला खायला पाहुणे आणले पाहुणे आले का म्हणे पाहुणे तुला वेगळं ऐकायला अरे बेटा खरंच पाहुणे पाहायला आले तुला पाहुणे आणले अरे पाहुणे नाही
पाहुणे आले पाहुणे. पाहुणे हो. ते कशा बरोबर खाता? कसं बरोबर खाता म्हणे मामा एका खायचा खरबडा इथं राहता तर पडा. अरे तसं नाही बाबा. मग तू शांत बैस. अगं बेटा पाहुणे पाहायला आले. तू एका ताटामध्ये एका हातामध्ये ट्रे घे, एका हातामध्ये थोडेसे पोहे घे, एका हातामध्ये थोडेसे भजे घे, एका हातामध्ये थोडेसे गुलाबजामुन घे, एका हातामध्ये पाणी घे आणि लवकर ये. आणि ते बी आणू का पप्पा? ते महिनाभराचे पोहे ठेवले फ्रीज मध्ये, ते बी आणू का? ते बी घेऊन ये. ए अष्टभुजा एका हातामध्ये ट्रे घे, मला सर्व त्या ट्रे मध्ये टाकून आण असं सांगितलं. पप्पा यू ये यू पप्पा यू पप्पा यू यू पप्पा पप्पा यू ये बेटा पाणी दे याला. आपल्याला पसंत पडली ना तुला डायरी इमानामधून वरून खाली फेकून दिली. यू पप्पा ये बेटा ये. पुढे पप्पा तो मेला. हा काय पाटावर बसले? पप्पा मेला आणि जिवंत आहे ना. पुढे तो पिचकुल तोंडे. हा काय बसले? होय का तो? होय का रे? लांब लांब कर पळून राहिला पप्पा. पप्पा मी त्याला उलट्या कपात पाणी बी आणलंय. पप्पा देऊ का त्याला पाणी? घे पाणी घे. मेल्या मुर्द्या बांबू उलटला पाणी घे रे. मामा त्याला इकडे पप्पा. मामा बी पप्पा बी पाहिजे. मामा पुढे येतो. पप्पा पुढे येतो. अरे बेटा चेहरा दाखव त्याला, चेहरा दाखव. अरे मामा हिरोणी आहे का नाही? हिरोनी काय माझा चष्मा गायब करेल. पप्पा त्याला म्हणा मुलीच्या लग्नाला 2-3 लाख रुपये खर्च येईल. हा त्याला त्या पप्पा माझ्या अकाउंटला पैसे टाकून द्या. मी त्यासोबत अशीच चाललेला ते पप्पा त्याला म्हणा पोरगी गायन करते म्हणा. काय करते? गायन करते. गायन काय तुमची पोरगी? गायिका. काय खा? मी बी ना काय पहिली खा. गायिका आहे गायिका. सुंदर गायन करते म्हणा. बरे मेल्या तिकडं. मग पप्पा बोला त्याला काही बी माझा चष्मा काढून घातला तुम्ही. माझा वाला तो माझा चष्मा द्या मामा आवारा. पप्पा चष्मा पप्पा इधर आओ. गाणं म्हणून दाखव बेटा त्याला. गाणं म्हणून. आपला चष्मा म्हणजे आपलं ऑपरेशन काही साधं आहे का? गाणं म्हणून दाखव. गाणं म्हणू. त्याला म्हणा पोरगी सूर लावते म्हणा. सूर लावते. सूर अरे सूर लावते. सुद्धा घाबरून गेले काय? पप्पा गाणं म्हणू. हा गाणं म्हण बेटा. डांबर सा चेहरा तेरा पाउडर का नुकसान है. रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुत्ता भी राना है. 4 ठिकाणी कुत्र्यावाणी तू वाकू राहिली. मला म्हणते कुत्ता बी आहे राणीमध्ये. पप्पा अजून एक गाणं म्हणू का? हे गाणं काही आवडलं नाही त्याला. दुसरं म्हणू. आता तिकडे फुकाव. दुसरं गाणं म्हणू पप्पा. चांगला असेल ना म्हणाला मामा. काय ना उभा आपल्याला काय म्हणू का सुंदर? दिसला ग बाई दिसला. म्हणजे आपण आहेच कसं दिसला ग बाई दिसला. बिना डब्याचा आगाला बसला ग बाई बसला. पप्पा
तू असं काय करू आला? निघ जाय. याला मी फुकवतो. वा पप्पा निघा, फुकावं करा नाही. इकडे ये ना तू. पप्पाची चटणी बेटा. चालेल. पप्पाची चटणी करत चालू आहे द्या मी. ते दोघं हात धुवून घेऊन राहिले मस्त ते हात धुवून घेऊन राहिले पोरगी नाही पटली तुम्हाला? मामा तिकडं फुकावून बघण्याच्या खाट्यावर इतक्या पोरी दुसरी पोरगी पाहायची का दुसरी? चांगले असेल तर दाखव मामा. दुसरी एकदम सुंदर आहे बाबा. चष्मा लावून घे मामा तू. दुसरी एक सुंदर आहे. दुसरी पोरगी चांगली आहे बाबा. हो बोलवा तिला बाहेर. बोलू. हा, बोलवा. ये बघा. बोलवा तिला बाहेर. मेकअप करत सुंदर आहे ना असेल. ती? हो इतकी का मामा? भरपूर सुंदर आहे. ही पोरगी का आमोशाला झाली होती हो? अरे नाही बाबा, मग तिला याला लहानपणी पोलिओ झाला होता. पोलिओ डोसने पाजला म्हणते अशी झाली. असं आहे का?